मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, भव्य असं कोकण महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान चिपळूण या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो पार पडत आहे. पहिलेच वर्ष आणि प्रथम वर्षच मित्रांनो नियोजन या ठिकाणी या बैलगाडी शर्यतींचं करण्यात आलेलं होतं. आपल्याकडील घाटावरील देखील बऱ्याच गाड्या मित्रांनो त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलेले त्याने सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, एक सुंदर अशा पद्धतीचे 2 निर्णय या चालू मैदानामध्ये मित्रांनो या आयोजकांनी घेतलेले आहेत. आपले सुनील मोरे सर पेडगावकर हे ठिकाणी मित्रांनो समालोचक म्हणून काम पाहत आहेत. आणि या मैदानामध्ये मित्रांनो आयोजकांनी या आपल्या बैलगाडी शर्यतीतील 3 फेऱ्यातील मैदानाचे जे काही नियम असतात त्याच्यामध्ये 2 नियम त्यांनी मित्रांनो त्यांच्या त्या मैदानामध्ये घातलेले आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो, गाडी जर लॉबी टच झाली म्हणजे जर समजा एखाद्या बैलाचा किंवा छकड्याचा पाय जर दुसऱ्या तासामध्ये गेला तर त्या ठिकाणी मित्रांनो या मैदानामध्ये निकाल देण्यात येणार आहे. मित्रांनो, पूर्ण जर गाडी तासामधून बाहेर गेली, पूर्ण अख्खी गाडी जर तास बदललं तरच त्या ठिकाणी गाडी बाद देणार आहे. असा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या कमिटीने मित्रांनो घेतलेला आहे. कारण आपल्याला माहीत असेल, आपल्या अलीकडे होणाऱ्या 3 फेऱ्याच्या मैदानात बऱ्याच ठिकाणी असे ह्या निर्णयावरून मित्रांनो वाद होत आहेत. कारण अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या गाड्या पळून देखील 1 नंबरला उतरून देखील कुठंतरी बैलाचा पाय किंवा नॉर्मल चाक जरी पलीकडच्या तासामध्ये किंवा लॉबीमध्ये गेलं तर आपल्या इथं मित्रांनो त्या गाड्यांना निकाल दिला जात नाही. त्या गाड्यांना मित्रांनो निराश होऊन माघारी जावं लागतं. तो एक अतिशय सुंदर असा निर्णय त्या ठिकाणी मित्रांनो या कोकण बैलगाडी शर्यत मैदानामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे तुम्ही पाहत असाल बरेच बैलगाडी मालक जवळपास 2, 3, 4, 5 चिठ्ठ्या मित्रांनो नोंद करत असतात आणि त्यामध्ये गट किंवा चिठ्ठी कोणत्या तासामध्ये घेते ह्यामध्ये बघून ते मित्रांनो त्या ठिकाणी वेगवेगळ्या गटामध्ये हे बैलगाडी मालक मित्रांनो पळत असतात, आपल्याला माहीत आहे. तर त्यामध्ये देखील त्यांनी एक अतिशय सुंदर असा निर्णय त्या ठिकाणी मित्रांनो घेतला आहे की जर समजा तुमची गट क्रमांक 1मध्ये चिठ्ठी निघाली आहे, त्या गटामध्ये जर तुम्ही पळाला नाही, जर समजा तुम्ही दुसऱ्या चिठ्ठीमध्ये तुमचा गट पुढं आला असेल किंवा 3ऱ्या किंवा 4थ्या गटामध्ये आणखीन एक तुमची चिठ्ठी आहे त्या ठिकाणी पळाला आणि गटपात झाला तर त्या ठिकाणी त्या गाडीला मित्रांनो निकाल दिला जाणार नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय की तुमची प्रथम चिठ्ठी ज्या गटामध्ये निघेल त्याच ठिकाणी त्या बैलगाडी मालकाने पळायचं, अशा पद्धतीचा निर्णय ह्या मित्रांनो मैदानामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि असा बदल आपल्या या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील मित्रांनो झालाच पाहिजे. कुठेतरी गोरगरीब बैलगाडी मालकांना मित्रांनो चांगले दिवस याच्यामुळे येतील. मित्रांनो, एक तो लॉबी टचचा निर्णय तर आहेच मित्रांनो, हा चिठ्ठीचाही निर्णय अतिशय सुंदर अशा पद्धतीचा त्यांनी घेतलेला आहे. ज्या गटामध्ये तुमची पहिली चिठ्ठी निघेल त्याच गटामध्ये पळावं लागेल अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी मित्रांनो त्या मैदानामध्ये घेतला जात आहे. अशा पद्धतीचं सुंदर असं नियोजन मित्रांनो प्रथम वर्षच आहे त्यांचं, तरी देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीचे नियम या ठिकाणी मित्रांनो या आयोजकांनी घेतलेले आहेत. आणि सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो पार पडत आहे. थोड्या वेळानंतरच गट संपून सेमीफायनलला मित्रांनो सुरुवात होईल आणि त्याची जी काही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.